लातूर शहर विभागातून माननीय श्री विलासराव देशमुख साहेब यांची अस्मिता कुठेतरी ढासळत आहे का? त्यांचं नाव बदनाम होत आहे का? त्यांचं नाव धुळीला मिळत आहे का? तर हे नवीन नाही. लातूर शहरामधील जे शासकीय विलासराव देशमुख हॉस्पिटल आहे, खरं तर ते हॉस्पिटल नाही, ते एक विद्यालय आहे आणि त्या विद्यालयामध्ये शिकणारे हे विद्यार्थीच आहेत. त्याच हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत कितीतरी पेशंट दगावले गेले डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, परंतु अजूनही एकाही रुग्णाला तिथे न्याय मिळालेला नाही किंवा त्या पदावरून त्या डॉक्टरला आतापर्यंत खुर्ची खाली करण्याचे आदेश या लातूर शहरातून पालकमंत्री खासदार यांनी दिलेले नाहीत. काही दिवसाचाच हा काल परवाचा प्रकार आहे. पेशंट तरफडतो आहे आणि डॉक्टर लोक मात्र तमाशा पाहत आहेत आणि हा तमाशा फक्त एक दिवसाचा नाही तर दर दिवसाला आणि दर रात्रीला चाललेला आहे. परंतु या लातूर शहराचे जे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांनी आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये जाऊन कुठल्याही पेशंटची चौकशी केली नाही. फक्त हॉस्पिटलच नव्हे तर लातूर शहरातील जेही लातूर शहरावर आणि लातूर शहरातल्या ज्याही जनतेच्या समस्या आहेत या अमित भैयांनी सोडवलेल्या नाहीत. आतापर्यंत आम्ही माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मिठाला जागा म्हणून आम्ही अमित भैयाच्या चेहऱ्यामध्ये साहेबांचा चेहरा पाहतो, म्हणून आम्ही आमची ही 18 पगड जाती आतापर्यंत लातूर शहरातील भैयाच्या पाठीमागे आहे. परंतु एकही समस्या अमित भैयांनी या जनतेची सोडवलेली नाही. जीही आता पुढे निवडणूक येईल, या निवडणुकीला आता जनतेने थोडाफार विचार करायला पाहिजे. कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देता, मग ते काँग्रेस असेल किंवा BJP असेल, तुम्हा आम्हामधला एखादा गरीब असा निवडणुकीसाठी कार्यकर्ता निर्माण करा आणि त्याच्या मागे खंबीरपणे जसं आपण इतर पक्षाला पाठबळ देतो तसंच या कार्यकर्त्याला पाठबळ द्या. कारण आता या पक्षाला आपण पाठबळ देऊन काहीही फायदा नाही. लातूर शहरावर आणि लातूर शहरातली जीही अन्याय अत्याचाराचा जोही इतिहास चालू आहे तो कोणताही नेता बदलणार नाही. जे लातूर शहरातील जे सिव्हिल हॉस्पिटलचा जो नंगा नाच आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे पण कमी होत नाही. म्हणून समस्त माझ्या काही 18 पगड जातीला विनंती आहे की मतदान करताना आता विचार करा. काँग्रेस असो किंवा BJP असो, यांना तुम्ही कसल्याही प्रकारची साथ देऊ नका, कारण आपली समस्या आपणच सोडवणार आहेत, हे नेते लोक नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.